म्हणजे खूप सपोर्ट केला आम्हाला. ज्या दिवशी टीम आमची झाली क्रिएट झाली त्या दिवशीच बोललं की जो असेल तुम्ही फ्री माइंड खेळा आणि त्याचा सपोर्ट आहे. आणि प्लेयर मेन म्हणजे आहेत ना सगळे ज्यांना म्हणजे खेळायची आतुरता ज्यांना जास्त खूप आहे, कारण सगळे यंग प्लेयर आहेत, त्यांना फक्त DPL खेळायचे आहे आणि त्या उद्देशाने ते आलेले आहेत तिकडे आणि त्याच्यामुळे आपल्याला पण खेळायची मजा पण येते. थँक्यू. हा होता खेळाडू अंकेश, ज्याला मात्र पुरस्कार मिळाला. वळूयात मैदानाकडे, जिथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला लाईव्ह मॅच पाहायला मिळते. कंट्रोल रूम मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो परिवर्तन. ऐकूयात आवाज मनीषी बागे सरांचा. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. गॅप 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 मध्ये बॉल ढकलला विशालनी आणि गॅप मधून येतोय चौकार. विशाल जाधव यांच्याकडून पारितोषिक आलंय तन्मय प्रतिष्ठानच्या प्रत्येक खेळाडूला. इथे फटका फसलाय, बॉल हवेत, प्रत्युत्तराचा खेळ, प्रत्युत्तर दिलाय. शॉट थोडासा फसला होता. इथे पाहिलं तर बॅटच्या थोडासा वरती आदळला. विशाल नाराज आहे, पण त्याला माहित आहे महत्वाची विकेट. वन मोर, एक विकेट जाते. मैदानाच्या आतमध्ये मंगलमूर्तीचे काही खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि मंगलमूर्तीचे जे एक प्लेयर, सिनियर प्लेयर अनिकेत घोलपकर यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. इथे मात्र तेच प्रणयसाठी आणि कौस्तुभसाठी. प्रणयने जितके पण विकेट इथे मात्र मैदानामध्ये घेतले तर प्रत्येक विकेटसाठी 200चा कॅश प्राइज आणि त्यासोबत कौस्तुभसाठी प्राइस थोडंसं इन्क्रीज झालंय. प्रत्येक विकेटसाठी 500चा कॅश प्राइज. अर्थातच जर प्रणयने 5 विकेट घेतले तर 1000 रुपये मिळतील आणि तोच कौस्तुभने 5 विकेट घेतले तर 2500 मिळतील. फरक इतकाच आहे. थँक्यू. आणि त्याचबरोबरीने तन्मय प्रतिष्ठान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांचा जे एक नामवंत ऑलराऊंडर म्हणजे विशाल जाधव यांच्याकडूनही संघातल्या प्रत्येक खेळाडूसाठी बॉलरने जर हॅट्रिक घेतली, कुणी घेवतात तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि बॅटिंग करत असताना 3 बॉल 3 चौकार लगावले तरीही 500 रुपयाचं पारितोषिक असेल. टीम तन्मय प्रतिष्ठान आणि पारितोषिक असेल विशाल जाधव यांच्याकडून. हाय बॉल पुन्हा एकदा अगदी डोळे बंद करून स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलात हेमंत याला अगदी तो कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला. सिंगल इथे मिळणार आहे. याही वेळेस आपण पाहतोय तर बॉल टप्पा पडतोय. पडल्यानंतर थोडंसं वळणही घेतलं जात आहे आणि डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, गुड बॉल. याही वेळेस टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उत्साही घेतोय बॉल, थोडासा आतल्या दिशेला वळण घेतोय. आणखी एक डॉट बॉल. काय बॉलिंग केली आहे पठ्ठ्यानी. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक चौकार आलाय, पण तरी देखील फक्त 6 धावेचं षटक आणि त्यामध्ये आपण पाहतोय एक विकेटही त्याच्या नावावरती लागली आहे. SP टर्फचे सर्वात त्याच्याकडून हे पारितोषिक आलंय. अक्षयसाठी ते पारितोषिक आलंय. 3 बॉल 3 विकेट घेतला तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण असं वाटतं ना कदाचित अक्षयच्या नावावरती आजचा दिवस राहतोय की नाही. मागच्याही मॅच मध्ये आपण असंच काहीतरी पाहिलं. पहिल्या काही बॉल्स वरती चुका झाल्या, 4 बॉल त्या 4 चौकारही आले होते. पण मात्र आता इथे देखील पहिल्याच बॉल वरती एक चांगला शो खेळला हेमंतनी, चौकार आलाय.
यावेळेस रिव्हर्स स्वीप केला, बॉल गॅप मध्ये चालला आणि आणखी एक बॉल हेमंतच्या बॅट मधून आणखी एक आलाय. उलटा पुलटा दे तनादन. वन मोर. दोन बॉल दोन चौकार लगावलेत. हेमंत भोईरच्या बॅटमधून ते दोन्ही आलेत. अक्षयवरती हल्ला केला जातो. इथे आता त्यालाही प्रतिहल्ला करावा लागेल, कमबॅक करावा लागेल, उत्तर द्यावं लागणार आहे. इथे देखील पायावरती बॉल आला, चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल मिळणार आहे. यावेळेस स्वीपचा फटका लाजवाब. बंदुकीतनं जणू काही गोळी निघाली आहे. सिद्धूच्या बॅटमधून आलाय चौकार. आणखी एक वेळेस, पण काय फिल्डिंगचा नजराना आहे, काय फिल्डिंग करतोय. वा प्रणय अप्रतिम प्रतिमंत्र मुग्ध खेळायस. प्रथमनी अडवलाय बॉल. वा प्रथम, खूप चांगली फिल्डिंग. यावेळेस देखील बॅटची हलकीशी गडा लागत असताना ती फाईन लेग वरती बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. 2 षटकांचा तो खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात तब्बल 21. हा पहिलाच बॉल आणि या पहिल्या बॉलवरती अगदी एक वेगळा स्ट्रोक खेळले होते. बॉल अगदी पायावरती होता, त्याला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बराच वेळ हवेत होता. सिंगल मिळेल. 22 धावा लागल्यात. स्विच हिट. बॉल टप्पा पडल्यानंतर फिरणार नक्कीच. बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू आहे. सिंगल इथे देखील मिळणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल झाल्यात. मग मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे सध्या तरी. इथे देखील पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळलाय. हेमंतची बॅट देखील तळपली आहे. बॅटला बॉल काय चांगला आदळतोय. तो स्वीट साऊंडही तुम्हाला ऐकायला मिळतोय. गुड बॅटिंग. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. यावेळेस फटका फसलाय, पण शेवटच्या क्षणाला बॉल थांबलाय. मैदानाच्या आतमध्ये तो बाउन्स होतोय आणि येतोय आणखी एक चौकार पहिल्या टप्प्यावरती. चांगला स्ट्रोक खेळलेत सिद्धूच्या बॅटकडून. इथे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल त्यानंतर पायावरती आदळतोय आणि सिंगलच मिळणार आहे.
एकेका धावेने धावफलक कसं पुढे नेण्यात येईल, ग्लॅडिएटर जिंकतील की मात्र तन्मय प्रतिष्ठान जिंकतील, ही लढाई खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची आहे. कारण इथे सगळं काही पणाला लागलंय. जिंकलात तर मात्र अस्तित्व निर्माण राहील, अन्यथा तुम्हाला ते अस्तित्व गमावं लागणार आहे. बॉल सरळ निघालाय मागून वाईट आणि त्यावरती 4 तब्बलच्या 5 धावा येतोय पंजाब. 5 धावा मिळतील या बॉलवरती. Yes, it's a white ball. चला प्लीज टिनू थोडस सहकार्य करा. अक्षय चला प्लीज टिनू थोडस सहकार्य करा कारण अरे तो अंगावरचा बोलतो आणि तू बोलतो म्हणून. येस ऐसे और भी वीडियोस के आणि, लिए चैनल को fair game आहे. सब्सक्राइब Yes, sir. करो और बेल Ball- आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. व्हाइट +4 आहे ना सर. ओके येस सर. 1-2 शेवटचा बॉल आहे. पुढे सर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले बॉलला लिफ्ट केलाय. पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर आणि ते प्रत्युत्तर विकेटने दिलाय प्रणयने. चांगली विकेट घेतली आहे. एक महत्वाची सूचना आहे कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट नाही लागण्यासाठी
चारही पंच आहेत, आपण त्यांचं जे डिसिजन आहे त्याला आपण कुठल्याही प्रकारे चॅलेंज तर नाही करू शकत. जर पंचांना वाटलं तर मात्र ते रिव्ह्यू घेऊ शकतात, मग त्यानंतर तो अंतिम डिसिजन असेल. असं नाहीये, आमच्यासाठी सगळे संघ एकच आहेत, कारण सगळ्यांसोबतच आम्ही क्रिकेट खेळतोय, सगळ्यांसोबतच आम्ही अगदी डोंबिवली आणि दिव्याचं अंडरअपचं क्रिकेट तुम्ही आहात म्हणूनच एवढं मोठं होत आहे. तर विनंती असेल, नक्कीच क्लोज मॅचेस असतात आणि काही डिसिजन्स असतात ज्या डिसिजनला आपल्याला मान्य करून पुढे जावंच लागतंय. अगदी आपण पाहिलं तर क्रिसच्या आतमध्ये बॉल आहे, कधी बाहेर आहे, कधी पायाचा नो आहे, कधी आपण पाहतोय तर ऑन द लाईनचा नो बॉल असेल, कधी त्या बाउंड्रीचंही चेक करण्यात येतं. मग या सगळ्यांमध्ये अंपायर डिसिजन, कारण पंच फक्त पंच नाही तर त्या खेळपट्टीवरती असलेले दैवत आहेत, त्यांना आपण सर म्हणतो, पंचाची भूमिका असते, तर त्यांची ती रिस्पेक्ट करणं ही तेवढंच गरजेचं आहे. पूर्ण टीम्स सगळ्यांना विनंती आहे, पंचांच्या रिस्पेक्टचा आदर करूयात आपण आणि पुढे जाऊया. थँक्यू सो मच. हा जो थम्सअप आलाय भाऊ, हे सांगून जात आहे ना की आम्ही क्रिकेट चांगलं खेळतो, फेअर खेळतो. थँक्यू. निखिल येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि धावा किती बनल्यात तर आपण पाहतोय 34 धावा लागल्यात धावफलकावरती. चौथं षटक घेऊन निखिलचा वापर करण्यात येतोय. येस, इम्पॅक्ट प्लेअर इन आलाय आणि या सगळ्यांची पाहणी टीनूही अप्रतिम करतात, कारण त्यांनाही माहिती आहे इथे आता मात्र ही मॅच अस्तित्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे. 3 बॉल 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रथमतः थोडेसे रॉक फुट झालेत, पण त्यानंतर स्वतःला सावरलं, डाव सावरला, आतमध्ये आले, बॉल आतमध्येच ठेवलाय आणि फक्त सिंगल स्मिथ आहे. 3 बॉल 3 विकेट जर मात्र रफ्तारने घेतल्या, निखिलने घेतल्या तर विकी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळल्यात, समोर वी मध्ये थोडासा फंबल पण मात्र अडवलाय बॉल लॉंग ऑफ वरती. प्रथम आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग करण्यात येते. पुढचा बॉल आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल. मंगलमूर्ती टीम कडून पारितोषिक येत आहे आणि ते प्रथम साठी येत आहे आणि विशेष म्हणजे भाऊ यांच्याकडून येत आहे. जर कॅच पकडली दोन्ही हाताने तर 500 रुपयाचं पारितोषिक, एका हाताने पकडली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. एका हातात कॅच पकडली मंगलमूर्तीच्या कुठल्याही संघाच्या खेळाडूंनी तर मंगलमूर्ती टीम कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. एका हाताने कॅच पकडणे गरजेचं. वा टीनू, काय एफर्ट्स दाखवल्यात, कर्णधारांनी पुढून लढावं हे सिद्ध केलंय. हे एफर्ट्स आवडत असतील तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये टीनू साठी. अप्रतिम अप्रतिम लाजवाब एफर्ट्स. काय बॉल अडवलाय पहा, थोडासा ग्रास आहे तिथे पण त्याचाही वापर केलाय आणि बॉल ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे ना आता मात्रची जबाबदारी आहे ती माझ्या खांद्यावरती आहे, मला लढावं लागेल, टीमला एक उदाहरण सेट करून द्यावं लागेल. सेट करतोय उदाहरण. पुढचा बॉल स्वीपचा फटका, बॉल हवेत बराच वेळ, चांगली फिल्डिंग, अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल स्पिनर आहे, त्यासोबतच धावफलकही पुढे जात आहे आणि आता मात्र 39 धावा लागल्यात धावफलकावरती.
हाही फुलटॉस बॉल आहे आणि इथेही कीपर बीट होतील. वाईट +4 आणखी एक. या डावामध्ये आतापर्यंत हे 2 आलेत. आणखी एक चौकार. मग मात्र आपण पाहिलं तर निखिलनी चूक केली आहे. बॉल चुकीच्या दिशेला हाताळलाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न नक्कीच प्रणयने केला. त्याच्या वक्याच्या बाहेर पंजा. आणखी एक. .44 44 धावा लागल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. संध्याकाळचं सत्र अजूनही यानंतर तब्बलच्या 6 मॅचेस कव्हर करायच्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट केलाय बॉलला. डीप बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू तैनात आहे. सिंगलच मिळेल. 45 धावा लागल्यात धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल आता आलाय. अगदी तिची आपण चूक पाहिली त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. कमबॅक करण्याची संधी मिळते ना तुम्हाला. आयुष्य असू देत किंवा मग क्रिकेटचा खेळ असू देत, या सगळ्यांमध्ये तुम्हाला ती कमबॅक करण्याची संधी मिळते. चांगला खेळ मात्र करावा लागतो. 4 ओव्हरचा खेळ संपला. 46 धावा लागल्यात. 46 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 विकेट्सही गेल्यात. ग्लॅडिएटर्स की मग तन्मय प्रतिष्ठान. पारितोषिक आलाय आणि ते पारितोषिक गोलंदाज कौस्तुभ साठी असणार आहे. जर बॉल वरती विकेट घेतली, प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक टीम मंगलवरती काढून असेल. आणि हा पहिलाच बॉल इथे प्रणयने चूक केली आहे. इकडून फेकलाय त्यानंतर तिकडून पुन्हा एकदा थ्रो करण्यात आला. इट्स अ व्हाईट बॉल टाकतोय. पहिलाच बॉल. प्रेक्षकांना विनंती असेल बघा, रेलिंग वरती जास्ती वजन टाकू नका प्लीज. अजून उद्याचा दिवसही आपल्याला या क्रीडांगणावरती. येस, विनंती असेल. वेदांत, रेलिंग वरती थोडंसं प्लीज. येस, थँक्यू. पुढच्या वर्षी तूही फॉर्म भर, खेळशील. पहिलाच बॉल वाईट आता आलाय. इथे देखील आणखी एक वेळेस
मग मात्र ती विकेट घेण्याची मनशा दिसते कौस्तुभची. प्रत्येक बॉल त्या विकेट वरती कसा टाकण्यात येईल, यॉर्कर कसा आपण टाकूयात, पण मात्र इथून त्याला ते कानमंत्र देणंही गरजेचं आहे की विकेटसाठी गेलात, वाईट आले, एखादी खराब बॉल पडला, चौकार आला तर मॅच पासून लांब निघून जाऊ शकतोय. थोडीशी डिफेन्सिव्ह बॉलिंग करावी लागेल, सकारात्मक विचार करावा लागेल, डिफेन्सिव्ह बॉलिंग करावी लागणार आहे. 48 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डोंबिवली प्रीमियर लीग यावेळी देखील थोडस बॅकफुटला गेलेत. स्क्वेअर कट करायचं होतं, बॉलला बॅटची हलकीची करा लागते. लॉंग ऑफ वरती बॉल ट्रॅव्हल, सिंगल मिळेल. 49. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे 2 खेळाडू एकमेकांना धडकलेत, पण मात्र हे पहा, हे खरं क्रिकेट आहे ना. त्यांनी पाया पडल्यात बॅटच्या. सिद्धूलाही सांगितलंय की हे जे काही घडलं हे माझं इंटेन्शन नव्हतं. हेही क्रिकेटमध्ये शिकण्यासारखं आहे. 50 धावा पूर्ण झाल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. स्विचीचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण तरी देखील आणखी एक बॉल जो लेग बाहेर पिचिंग आणि तिकडनंच व्हाईट बॉल येतोय. यानंतर देखील बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जात असताना एक चांगला स्ट्रोक केलाय. स्क्वेअर कट केलाय बॉलला. खूप चांगली फिल्डिंग केली जात आहे. अगदी पॉइंट आणि कव्हर रिजनच्या मधोमध तैनात करण्यात आलाय खेळाडूला. सिंगलच मिळेल. आणि मग त्याच बरोबरीने सध्या तरी व्यासपीठावरती ज्याच्या खेळाची चर्चा राहिली आहे संपूर्ण डोंबिवली नगरीमध्ये. अंडरआर्मचा क्रिकेटही चांगला खेळतो, गावासाठी तेवढाच चांगला खेळतोय. ओम निलेश मात्र यांचं आगमन होतंय. ये ओम, तुझंही स्वागत असणार आहे. डॉट बॉल, खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल हाताळलाय कौस्तुभनी. सिद्धूच्या अगेन्स्ट अशी गोलंदाजी करणं म्हणजेच कौतुकास्पद कार्य आहे. बचावात्मक गोलंदाजी करावी लागणार आहे आणि तशीच करतोय कौस्तुभ. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर आले. एलिव्हेशन ते जास्ती मिळत आहे. बॉक्स आउट स्वरूपाने आणखी एक विकेट. यानंतरची मॅच टीम जिजा 11चे कॅप्टन आणि त्यासोबतच टीम गट्टे 11चे कॅप्टन आपल्याला विनंती आहे. शेवटचा बॉल आहे. टॉस साठी रिपोर्टिंग करा. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचंही पारितोषिक देण्यात येते, पण ती विकेट मिळाली आणि त्याचबरोबर ते 500 रुपयाचं पारितोषिकही कौस्तुभला मिळत आहे. आणि ही रनआउटची विकेट आहे, याच्यासाठी नक्कीच ते सांघिक यश आहे. पण मात्र एक विकेट त्याला मिळाली, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिकही आहे. मॅच संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. जिजा 11 आणि त्यासोबतच गट्टा 11चे कॅप्टन्स.
विनंती असेल जितेशी पाटील साहेब साबे गावातील एक नामवंत असते, त्यांना विनंती आपण या आपल्या असे आपण टॉस करणार आहोत. या जिते साहेब आपल्याला विनंती आहे. एसपी टर्फचे सर्वा ज्याच्याकडून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी नेहमी आपण पारितोषिकही पाहिलेले आहेत. टॉस करणार आहोत. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. भवानी स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि भवानी स्पोर्ट्स हे आलेलं आहे. थँक्यू सो मच मान्यवरांचे धन्यवाद. आपण विराजमान होऊ शकताय. सूरज महत्वाची मॅच आहे. मग मात्र पहिली मॅच जिंकलेला आहात, दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पराभव स्वीकारावा लागला. आता ही मॅच महत्वाची. आता जिंकला इथून मात्र प्रत्येक मॅच तुमच्यासाठी नॉकआउटच आहे. जिंकणं गरजेचं आहे. डिसिजन काय आणि मॅच मध्ये आपल्या खेळाडूंना काय संदेश द्याल? नक्कीच मागच्या मॅचला बाळाची विकेट आम्हाला नव्हती जायला पाहिजे होती, नाहीतर आम्ही मॅच नक्कीच जिंकलो असतो. आणि आता फिल्डिंगचा डिसिजन आहे माझा. फिल्डिंग करता. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक सूरज तुम्हाला. अंकेश, महत्वाची मॅच आहे. जिंकणं इथून गरजेचं आहे. एक मॅच तुम्ही जिंकलेला आहात, एक मॅच मध्ये तुम्हाला पराभव मिळालेला आहे. आता इथून ही डू ऑर डायची मॅच आहे. जिंकणं किती महत्वाचं आहे, टॉस किती महत्वाचा होता? आता टॉसचं महत्त्व नाही एवढं पकडता येणार, कारण की मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे टॉसपेक्षा. तर जास्तीत जास्त जिंकण्यावर भर राहील. अंकेश, मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज, या वर्षी मात्र आता तुम्हाला नॉकआउट स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. आणि कशा प्रकारे आता ही मॅच पाहताय तुम्ही? मागच्या वर्षीची मॅन ऑफ द सिरीज ही मागच्या वर्षीमध्ये सोडली. आता ही नवीन पर्व, नवीन सुरुवात, आणि यासाठी नव्याने सुरुवात करणं गरजेचं आहे आणि त्याच दिशेने आम्ही वाटचाल करू. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील असणार आहे. नवीन पर्व, नवीन सुरुवात करावी लागेल. नाविन्याने सुरुवात नक्कीच करणार आहेत असं सांगितलंय कॅप्टननी. टॉस झालाय, टॉस जिंकण्यात आलाय गट्टा 11 टीमनी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजी त्यांनी निवडली आणि बॅटिंगसाठी टीम झिजा 11 ला आमंत्रित केला. थँक्यू सो मच. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अरुणोदय स्वामी शाळेचे आमचे गुरुवर्य माननीय श्री रवींद्र वाह, प्रद्युत ज्योतालाही सुरुवात झाली आहे. बोला तर मग गणपती बाप्पा. ऐसे और भी वीडियोस के लिए रननीच केलंय ना. येस, वाह. बॅटिंग साठी गेलाय खेळाडू आणि बॅटिंग साठी जात असताना त्याला माहितीये की आपल्या कमिटीला, आपल्या डीपीएल ला आपली आवश्यकता आहे. मग मात्र आला बाहेर. त्यानंतर प्रद्युत ज्योताला त्यांनी सुरुवात केली आणि गेलाय मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी. वा, 3 बॉल 3 चौकार लगावले तर मंगलमूर्ती टीम कडून तुला 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल आणि हा पहिलाच बॉल आहे. त्या पहिल्याच बॉल वरती गती अप्रतिम पाहायला मिळते. डॉट बॉल. पुढच्या बॉलवरती समोर आलेत, पुढे सरसवले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला, पण मात्र आणखी एक डॉट बॉल आलाय. वा, काय बॉलिंग करतोय किरण. वा, आणखी एक यॉर्कर. काय बॉलिंग करतोय किरण. वा वा वा, दर्जेदार बॉलिंग. पहिल्या 4 बॉल वरती पट्ट्याने फक्त 2 धावा दिल्यात.
लक्ष्मी 11 संघाला बिलॉंग करतो तिथून आलाय आणि संपूर्ण लक्ष्मी 11 संघ आहे ना, हा संघ तळागाळातनं वरती आलेला संघ आहे. मग फॉर्मातही आहे, गेल्या 2 हंगामाही गाजवलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर भरपूर सफल झाले. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. पहिल्या 4 बॉल वरती मात्र 3 धावा दिल्यात. पुढे सरसवल्यात, पूर्णपणे फिरतायत एका जागेवरती, पण मात्र बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन होत नाहीये. याही वेळेस आपण पाहतो तर बॅटची हलकीची कडा आहे का, पंचांकडे अपील केली जाते आणि संपूर्ण टीम अपील करते. अंपायर सांगतायत की हा बॉल जमिनीला ब्रश झालाय. चला स्पीडअप करा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय तर चला 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 संपूर्ण टीम ग्लॅडिएटर्स, तुम्हाला विनंती आहे, पंचांचा डिसिजन अंतिम आहे. मुकेश आलेत आणि मुकेशने पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अतिशय गती ऑफर केली नव्हती त्या बॉलवरती आणि मुकेशची हीच ओळख राहिली आहे. मग संपूर्ण झरण पॅकर्स संघ त्यांचा प्रामुख्याचा वापरला जाणारा हा गोलंदाज आहे आणि तेच मी म्हटलं ना की मुकेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि कल्पेश शेलार लगेचच आलेत की त्यांनी सांगितलं सर जर मुकेशने चांगला खेळ केला तर मग त्यालाही प्रोत्साहन आपण देऊयात. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक विकेटलाही 200 रुपयाचं पारितोषिक, एक मिळाली आहे त्याबद्दल 200 रुपये त्याला मिळतील. अक्षय गुरव, या खेळाडूला चमकावं लागेल, या खेळाडूला या मॅच मध्ये खेळावं लागेल. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे अक्षय गुरव, नाव खूप मोठं आहे अंडर विश्वामध्ये, पण आता मात्र त्याला चांगला खेळ करून दाखवावा लागेल. ही हक्काची स्पर्धा आहे, ही स्वतःची स्पर्धा आहे आणि या स्वतःच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करणं गरजेचं. मनगटाची अप्रतिम ताकद, फ्लिक केलंय बॉलला, येतोय चौकार. याही वेळेस आपण पाहिलं तर स्विच हिट केल्या बॉलला, बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू तैनात, सिंगल मिळणार आहे. प्रणय आणि अक्षय या दोघांना खेळावा लागेल चांगला खेळ, तन्मय प्रतिष्ठान संघासाठी खेळावा लागेल. एकाची प्रतिष्ठा ती निर्माण राहील, एकाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. चेक केलाय, वा चांगला खेळ मुकेशचा. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार, त्यानंतर सिंगल. इथे देखील गती अजिबात दिलेली नाहीये, यासाठीच तर हा खेळाडू ओळखला जातोय. चांगला खेळ, चौकार जरी आलाय तरी देखील त्यांनी चांगलं कमबॅक केलाय. अशाच प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्या 2 षटकांमध्ये ग्लॅडिएटर्स यांचाच कमबॅक पाहायला मिळतोय, यांचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त 11 धावा दिल्यात. दन 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 करत निघालाय दिनूच्या बॅट मधून, दणदणीत स्ट्रोक, येतोय चौकार.
पाहत राहावं असा स्ट्रोक होता. या स्ट्रोक वरती स्वतःच्या हाताने क्लास हे लिहिलं होतं टिनोनी. मी म्हटलं होतं ना चांगला खेळाडू आहे, काही स्पर्धेपासून फॉर्मही त्याच्याकडे आहे, फॉर्मात असलेला खेळाडू. फॉर्म दाखवावा लागेल पण चांगला कमबॅक विकेट. पुढचा बॉल आणि इथे देखील आपण पाहिलं तर विकेटच्या मागे सिद्धूही संपूर्ण ॲथलेटिझम दाखवतोय. त्याचं ॲथलेटिक बॉडी आहे, त्यासोबतच चांगला खेळ त्याच्याकडून केला जातोय. विकेट कीप करणं ही तेवढंच गरजेचं आहे. आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा लागल्यात फक्त आणि फक्त 16 धावा लागल्यात धावफलकावरती. इम्पॅक्ट आता मैदानाच्या आतमध्ये येतील ग्लॅडिएटर्स संघाचे. किसन आतमध्ये येणार आहेत आणि 12 बॉल आणि 38 धावेची आवश्यकता आहे. संकेतला आता मात्र तो विंटेज संकेत दाखवावा लागेल. प्रणयलाही चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, हल्ला करावा लागेल. 12 बॉल 38 धावेची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल स्विचचा फटका, चांगला शो खेळला. खेळाडू आहेत तिथे, प्रोडक्शन आहे डीप मध्ये, सिंगलच मिळेल. 11 बॉल आणि 37 धावेची आवश्यकता आहे. सामना खूप मोठा आहे पण आता इथून मोठा खेळ करून दाखवावा लागेल कारण ही लढाई प्रतिष्ठेची आहे. सीझन 3 मध्ये तुम्ही आहात. इथे चांगला शो खेळलाय आणि बॉल निघालाय बाहेर. चूक केली जाते. ज्या खेळाडूला या फिल्डिंग मुळेच पारितोषिक मिळालं होतं त्याच्याकडूनही तुम्ही चूक पाहताय. चौकार निघालाय, प्रणयच्या बॅटमधून आलाय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं नाहीये, कठीणच आहे. 10 बॉल आणि अजूनही 33 धावेची आवश्यकता आहे. 10 मध्ये अजूनही 33 हव्यात. इथे देखील बॅटची हलकीशी करा, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगलच मिळेल. 9 बॉल 32 हव्यात. 9 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. इथे देखील बॉडीला टर्न करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पण त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर बॉलही वळतोय, फिरतोय आणि तो बॉल फक्त वळत आणि फिरत नाहीये, तो ग्लॅडिएटर संघाचं वर्चस्वही दाखवून जातोय. चुका झाल्या त्या सुधारण्याची संधी तुम्हाला लीग फॉर्मॅट देत आहे आणि लीग फॉर्मॅटची हीच तर खरी मजा आहे. इथे देखील कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला. इथे देखील चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग कुणाची केली जाते आणि वा पहा आता हे त्यांनी सांगितलं सर असंच मिळालं नाहीये मला ते बेस्ट फिल्डरचं पारितोषिक, हे या कारणामुळे मिळालंय. फिल्डिंग चांगली, फेकी चांगली, संकेतही बॅक टू द डगआउट. सनी आणि ऋषी यांच्याकडून पारितोषिक आलाय. किशन यांनी जर हॅट्रिक घेतली तर मात्र वैयक्तिक 500 रुपये.
हा बॉलही टॅप केल्या बॉलला इथे देखील चौकार मिळणार आहे, पण भरपूर उशीर झालाय मात्र या चौकाराला. 2 विकेट्स घेतल्या तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे किसन यांच्यासाठी. प्रेक्षकांना सामने हवेत, क्लोज एन्काउंटर्स हवेत, पण मात्र इथे ही लढाई थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते. वा, नो बॉल आहे. आता मात्र भाऊनी पूर्णपणे बॉलला जाऊन चेस केलाय. समीकरण काय, समीकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहेत. पुढचा बॉल समोर खेळल्यात, लॉंग ऑफ वरती खेळाडू आहेत, सुजल आहेत. सिंगल इथे देखील मिळेल. चार बॉल आणि 24 धावेची आवश्यकता आहे. विकेट विकेट मिळते किसनच्या खात्यामध्ये, ती 1 विकेट आली आहे. आणखी एक बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळत आहेत आणि आता मात्र ते पारितोषिकही मिळणार आहे किसनला. होतं भाऊ याच्याकडून, पण ती नाही मिळाली. हरकत नाहीये, चांगली बॉलिंग करतात किसन. आणखी एक बॉलर आपल्या टीम मध्ये सुदृढ आहे हेही दाखवतात. बघ मात्र आवश्यक असेल तेव्हा मीही ती गोलंदाजी करू शकतो हे सिद्ध केलंय. सामना फिनिश झालाय. डू ऑर डायच्या या लढाईमध्ये मॅच जिंकली आहे टीम ग्लॅडिएटर्सनी. आणि किसन 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आहे ना. मग मात्र डिजिटलायझेशनच होत आहे आणि तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफरही झालेली आहेत. भाऊ यांच्यासाठी देखील टीम मंगलमूर्तीकडून पारितोषिक होतं. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं ते 400 रुपये त्यांना जीपे झालेत. आणि कौस्तुभलाही पारितोषिक होतं एका विकेटसाठी 500 रुपयाचं, ते कॅश प्राइज आहे. तर कौस्तुभ तुम्हाला विनंती, तुम्ही व्यासपीठावरती या. हार्ड लक चांगले खेळलात, पण खेळलात चांगले हे लक्षात राहील. DPL सीझन 3 तुमच्या नावावरती राहिला नाहीये, पण तुमचा खेळ नेहमी चांगला राहिलाय हे लक्षात राहणार आहे. तन्मय प्रतिष्ठान आणि